हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या लेक्चरमध्ये क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड दॅट विच इज बेस्ड ऑन द फंक्शनल ग्रुप हे आपण पाहत होतो. आणि त्यामध्ये मी 4 कॉलमचा एक टेबल तुम्हाला लिहायला दिला आहे. तर त्या 4 कॉलमच्या टेबलच्या पहिले 2 कॉलम आपण लिहितोय आणि त्यामध्ये पहिली फॅमिली आहे म्हणजे प्रायोरिटी वाईज आपण ते लिहितोय. तर पहिली फॅमिली आपण लिहिली आहे ती म्हणजे कार्बॉक्सिलिक ऍसिड. सेकंड फॅमिली वॉज सल्फॉनिक ऍसिड. थर्ड वॉज ऍसिड अनहायड्रेट. फोर्थ वॉज ईस्टर म्हणजे ऍसिड ईस्टर. नेक्स्ट वॉज ऍसिड हलाइड आणि नेक्स्ट वॉज अमाइड्स. आणि शेवटची जी 7वी फॅमिली आहे ती होती सायनाइड्स म्हणजे अल्किल सायनाइड्स म्हणा किंवा नायट्राइल्स म्हणा. आता आपण त्याच टेबलला कंटिन्यू करू. पहिले 2 कॉलम आपण लिहितोय. सो पहिला कॉलम आहे ऑर्गॅनिक फॅमिलीचा, दुसरा कॉलम आहे फंक्शनल ग्रुपचा. आपण तिसरा आणि चौथा कॉलम लिहित नाही आहोत. तर हे आपण टेबल कंटिन्यू करू. सो माझ्याकडे आता नेक्स्ट फॅमिली जी आहे ती नेक्स्ट फॅमिली आहे अल्डिहाइड्स. सो नेक्स्ट फॅमिली म्हणजे 8वी फॅमिली प्रायोरिटी वाईज आहे बरं का ते. सो अल्डिहाइड ही फॅमिली आपण आता घेऊ. तर याचा जो फंक्शनल ग्रुप आहे तो काय, तर याचा फंक्शनल ग्रुप आहे सी डबल बॉन्ड ओ एच. हा त्याचा फंक्शनल ग्रुप आहे, अल्डिहाइड फंक्शनल ग्रुप. त्याला नाव अल्डिहाइड म्हणा किंवा तुम्ही फॉर्मिल सुद्धा म्हणू शकता. सो याला तुम्ही एक नाव देऊ शकता, इट इज फॉर्मिल किंवा अल्डिहाइड असं म्हणता येईल. पण यालाच अजून कशा प्रकारे लिहिता येत आहे शॉर्टली CHO. आणि इकडे एक बॉन्ड. मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे फंक्शनल ग्रुपला किती बॉन्ड आहेत त्यानुसार त्याची व्हॅलेन्सी ठरते, हा ना. आणि ती व्हॅलेन्सी जर एक असेल, एक बॉन्ड असेल तर इट इज मोनोव्हॅलेंट फंक्शनल ग्रुप. जर 2 बॉन्ड दिसत असतील तर दॅट इज डायव्हॅलेंट फंक्शनल ग्रुप. सो फॉर्मल्डिहाइड म्हणजे हा जो अल्डिहाइड आहे ना, अल्डिहाइडचा फंक्शनल ग्रुप आहे सी डबल बॉन्ड ओ एच आणि त्याला एक लाईन म्हणजे एक बॉन्ड दिसतोय म्हणजे इट इज मोनोव्हॅलेंट फंक्शनल ग्रुप, राईट. त्याच्यानंतर मी पुढे जातोय. आता एक गोष्ट तुम्ही कायम लक्षात ठेवा, आपला जो ऑक्सिजन आहे ना तो आणि सल्फर हे जवळपास केमिस्ट्रीमध्ये ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये सारखेच रिॲक्ट करतात. म्हणजे जिथे जिथे आपण ऑक्सिजन लिहू शकतो त्या ठिकाणी मला सल्फर घेता येतो. सो ऑक्सिजन या फॅमिलीमध्ये मला ऑक्सिजन दिसतोय. या पूर्वीच्याही फॅमिलीमध्ये ऑक्सिजन होते, पण इथून पुढे आपण लक्षात ठेवा मी जिथं ऑक्सिजन दिसतोय त्या ठिकाणी मी सल्फर पण लिहून त्यालाही पण वेगळ्या फॅमिली म्हणून मी इथं आपल्या लिस्टमध्ये स्थान देणार आहे. सो नेक्स्ट फॅमिली जी माझी येते इकडं तर ती आहे 9th फॅमिली. त्याला म्हणू आपण थायो अल्डिहाइड्स. थायो अल्डिहाइड्स. थायोचा अर्थ आहे सल्फर. म्हणजे अल्डिहाइड आता पाहिलं आपण सी डबल बॉन्ड ओ एच होतं, पण थायो अल्डिहाइड म्हणजे काय, तर ऑक्सिजनच्या जागेवर सल्फर. सो सल्फर असलं की त्याला थायो म्हणतात. तर याचं स्ट्रक्चर काय आहे, तर स्ट्रक्चर वरच्या सारखंच सेम, फक्त ऑक्सिजनच्या ऐवजी सल्फर घेऊया आणि एच लिहून टाकू. सो इट इज सी नॉट ओ बट इट इज सी डबल बॉन्ड एस एच. तर हे असंच एवढंच आपण घेऊया. तर ही थायो अल्डिहाइड म्हणू आपण किंवा याला थायो अल्डिहाइड वगैरे असं म्हणूया. नंतरच्या फॅमिलीकडे जाऊया, 10वी फॅमिली. तर ती मी घेणार आहे कीटोन्स. अल्डिहाइड आणि कीटोन हे सतत सलग एकमेकांच्या सोबतच लिहिले जातात, अल्डिहाइड्स कीटोन्स. तर यांच्यात जरा स्ट्रक्चरल सिमिलॅरिटी आहे, ती आपण सिमिलॅरिटी तर चेक करू पाहूया. सो ज्यांना मी आता कीटोन्स म्हणणार आहे, नेक्स्ट फॅमिली आहे जी 10व्या प्रायोरिटीवर येते ती आहे कीटोन्स. तर कीटोन कोण असतात, तर कीटोन हे असे ऑर्गॅनिक सबस्टन्स असतात ज्यांच्यामध्ये सी डबल बॉन्ड ओ असा फंक्शनल ग्रुप असतो, सी डबल बॉन्ड ओ. आणि त्या सी डबल बॉन्ड ओच्या बाजूला 2 लाईन्स मी ओढतोय, 2 बॉन्ड्स मी दाखवतोय, म्हणजे 2 व्हॅलेन्सी आहे त्याची. सो इट्स ए डायव्हॅलेंट फंक्शनल ग्रुप. तर याला मला शॉर्ट मध्ये कसं लिहिता येईल, सो आय कॅन राईट इट CO दिस वे. कीटॉनिक ग्रुप आहे ना, कीटॉनिक ग्रुप कॅन बी रिटन ऍज दॅट CO. याला नाव का देता येईल, याला आपण नाव देऊया, एक तर तुम्ही याला कीटो म्हणू शकता किंवा याला तुम्हाला म्हणायचंय ऑक्झो. कीटो ऑक्झो असं तुम्हाला इथं नाव देता येतं. सो कीटोन्स ही फॅमिली माझी प्रायोरिटीमध्ये या टेबलमध्ये 10व्या क्रमांकाला येते. आता 11व्या क्रमांकाला दुसरी फॅमिली येईल आणि ती आहे थायो कीटोन्स. परत एकदा शब्द आलाय थायो.
थायो मी आत्ताच बोललोय, थायो म्हणजे सल्फर. जिथे ऑक्सिजन त्या ठिकाणी मी सल्फर लिहू शकतो असं मी बोलतोय. सो इथे मी फॅमिलीचं फंक्शनल ग्रुप लिहितोय सी डबल बॉन्ड यस आणि 2 बॉन्ड कंटिन्यू पुढे आणि मागे, जसं किटॉनिक ग्रुपमध्ये होतं पुढे आणि मागे तसंच मी लिहिलंय. व्हॉट आय हॅव जस्ट एक्सचेंज्ड, आय हॅव एक्सचेंज्ड ऑक्सिजन बाय सल्फर आणि म्हणून याला मी थायो कीटोन असं म्हणतोय. सो इट इज थायो कीटोन. तो ही माझ्या प्रायोरिटी मधली 11वी फॅमिली आहे. कोणकोणत्या फॅमिली झालेल्या आहेत? अल्डिहाइड, थायोअल्डिहाइड्स, कीटोन्स, थायोकीटोन्स. मी पुढच्या फॅमिलीकडे जातोय, 11व्या फॅमिलीकडे, आणि ती फॅमिली आहे 11th प्रायोरिटी, 12th प्रायोरिटी ज्याला आहे ती आहे अल्कोहोल्स. अल्कोहोल्स. आता वॉटर अल्कोहोल्स, अल्कोहोल ही बेसिक फॅमिली आहे, सगळ्यांना माहिती आहे. 10वीच्या तुम्ही अभ्यासक्रमामध्ये पण ते अभ्यासलं असेल. सो अल्कोहोल कोण? तर अल्कोहोल असा फंक्शनल ग्रुप आहे ज्याच्यात OH, म्हणजे अल्कोहोल अशी फॅमिली आहे ज्याचा फंक्शनल ग्रुप आहे OH. तर मी फंक्शनल ग्रुपचं स्ट्रक्चर त्याचं इकडे पुढे लिहून दाखवतोय. सो इट इज OH. याला नाव हायड्रॉक्सी. काही पुस्तकं याला हायड्रॉक्सी म्हणतात आणि काही पुस्तकं याला हायड्रॉक्सिल असं म्हणतात, मात्र दोघांचा अर्थ सेम. सो नेक्स्ट फॅमिली आपली होती अल्कोहोल्स, त्याचा फंक्शनल ग्रुप होता OH. तर ते मी लिहिलंय. 13th फॅमिलीकडे मी चाललोय. 13th फॅमिली आहे थायो अल्कोहोल्स. वन्स अगेन वर्ड थायो इज कमिंग, बरं का. सो थायो अल्कोहोल काय असावेत? वर आपण काय केलंय? अल्डिहाइड मध्ये ऑक्सिजन होता, त्या ठिकाणी सल्फर लिहिला की थायो अल्डिहाइड म्हटलंय. कीटोन ज्याच्यात ऑक्सिजन होता, जर त्या ऑक्सिजनच्या ठिकाणी सल्फर लिहिलं तर त्याला मी थायो कीटोन्स म्हटलंय. अगदी तसंच अल्कोहोल ज्याचा फंक्शनल ग्रुप OH आहे त्याला मी थायोल कधी म्हणेन किंवा थायो अल्कोहोल कधी म्हणेन, तर ऑक्सिजनच्या ऐवजी तिकडे असला पाहिजे सल्फर. सो इकडे SH. असं जर असेल तर याला तुम्ही थायोल किंवा थायो अल्कोहोल म्हणा. ऑलराईट. तर ही आपली नेक्स्ट फॅमिली आहे, फॅमिली क्रमांक 13. तर पुढच्या फॅमिलीकडे मी जातो. पुढची जी 14वी फॅमिली आहे ती आहे अमाइन्स. सो नेक्स्ट फॅमिली इज अमाइन्स. प्रायोरिटी वाईज या फॅमिलीज आहेत, लक्षात ठेवा, परत परत सांगतोय. सो अमाइन्सचे खरं तर 3 प्रकार आहेत, प्रायमरी अमाइन, सेकंडरी अमाइन, टर्शरी अमाइन. पण आपण या टेबलसाठी केवळ पहिला म्हणजे एकच अमाइन इथे घेऊया, प्रायमरी अमाइन ज्याला आपण म्हणतो. प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी काय आहे हे तुम्हाला बाय द टाइम नंतर कळणार आहेच. सो अमाइनचा जो फंक्शनल ग्रुप आहे दॅट इज NH2. अमाइनचा जो फंक्शनल ग्रुप आहे दॅट इज NH2. तर NH2 असला म्हणजे NH2 जो फंक्शनल ग्रुप आहे त्या फंक्शनल ग्रुप असणाऱ्या कंपाऊंडच्या फॅमिलीचं नाव अमाइन्स आहे. सो इथे 14 फॅमिली आपण कंप्लीट केल्यात, कव्हर केल्यात. आता पुढचा जो अजून 7 फॅमिलीज मी तुम्हाला देणार आहे त्याला आपण कंटिन्यू करू. सो प्रायोरिटी IUPACच्या प्रायोरिटीनुसार आपण ऑर्गॅनिक कंपाऊंडचं क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ फंक्शनल ग्रुप करतोय. सो 14 कंपाऊंड झालेले आहेत. आता अजून 7 फॅमिली आहेत त्या मी तुम्हाला इथं देणार आहे. सगळ्यांनी व्यवस्थित लिहून घेतलं असेल अशी अपेक्षा करतो. नेक्स्ट 15th फॅमिलीकडे मी चाललोय आणि 15th फॅमिली आहे इथर्स. सो नेक्स्ट फॅमिली इज इथर्स. इथर सुद्धा ऑक्सिजन कंटेनिंग फॅमिली आहे. तर तुमचं जे आतापर्यंतचं ऑब्झर्वेशन जे आहे या फॅमिलीचं, तर त्यानंतर तुम्हाला एक गोष्ट कळली पाहिजे की बऱ्याच ऑर्गॅनिक कंपाऊंडच्या फंक्शनल ग्रुपमध्ये ऑक्सिजन हा मेन कॉन्स्टिट्युएंट आहे. त्या खालोखाल नायट्रोजन वगैरे आहे, पण फंक्शनल ग्रुप म्हणजे मेन महत्वाचा जो एलिमेंट आहे तो ऑक्सिजन. सो ऑक्सिजन कंटेनिंग फॅमिलीज या आपल्या जरा जास्त संख्येने आहेत. तर मी पुढे चाललोय इथर्सकडे. इथरचा जो फंक्शनल ग्रुप आहे तो केवळ एक ऑक्सिजन आणि त्याला 2 बॉन्ड लिहायचे, म्हणजे 2 व्हॅलेन्सी दाखवायच्या. सो इट्स ए डायव्हॅलेंट फंक्शनल ग्रुप. सो इथर ही माझी नेक्स्ट फॅमिली होती. त्यानंतर मी नेक्स्ट फॅमिलीकडे जातो, ते आहे थायो. इथं पहा, वन्स अगेन थायो शब्द आलेला आहे. थायो म्हणजे आपण फक्त ऑक्सिजनच्या ऐवजी सल्फर घ्यायचा, दॅट्स इट. सो अल्डिहाइड, थायो अल्डिहाइड, कीटोन्स, थायो कीटोन्स, आणि इकडे एक मध्येच अमाइन फॅमिली आली, त्याच्यानंतर इथर्स आणि थायो इथर्स असं आपण इथं घेतलेलं आहे. ही 15 आणि 16व्या प्रायोरिटीवर थायो इथर मी घेतलेला आहे. सो पुढच्या फॅमिलीकडे आपण जाऊ. तर पुढची जी फॅमिली आहे
17th नंबरवर ती असणार आहे अल्किन्स. अल्किन्स. त्यानंतर 18th फॅमिलीकडे जाऊया, अल्काइन्स. यांचे फंक्शनल ग्रुप सोपे आहेत म्हणून मी एकत्रच अगोदर त्यांची नावं लिहून घेतो. सो 17th फॅमिली आहे अल्किन्स, 18th फॅमिली आहे अल्काइन्स, 19th फॅमिली घेऊया अल्केन्स, 20th फॅमिली घेऊया हलाइड्स किंवा अल्किल हलाइड्स आपण म्हणू शकता, अल्किल हलाइड्स. आणि 21st फॅमिली जी आहे ती आपण घेऊया नायट्रो कंपाऊंड किंवा नायट्रो अल्केन्स असं म्हणूया, नायट्रो अल्केन्स. सो या फॅमिलीज आता आपल्या पुढच्या शेवटी येत आहेत प्रायोरिटीज मध्ये, तर त्यांचे फंक्शनल ग्रुप आपण लिहून घेऊ. तर या 3 ज्या फॅमिली आहेत अल्किन्स, अल्काइन्स आणि अल्केन्स, या 3 फॅमिलीमध्ये विशेष असा काही हेटेरो ॲटम नाही. हेटेरो ॲटम म्हणजे कार्बन आणि हायड्रोजन व्यतिरिक्त जे ॲटम्स असतात त्यांना तुम्ही हेटेरो ॲटम्स म्हणायचं. पण यांच्यामध्ये म्हणजे अल्किन्स असो, अल्काइन्स असो, अल्केन्स असो, हेटेरो ॲटम आपल्याला दिसणार नाही. तर तिथे फक्त तुम्ही मल्टिपल बॉन्ड कडे लक्ष द्यायचं. अल्किन्स हे असे कंपाऊंड आहेत ज्यांच्यात सी डबल बॉन्ड सी असतो. अल्काइन्स हे असे कंपाऊंड असतात ज्यांच्यात सी ट्रिपल बॉन्ड सी असतो. अल्केन्स ही तर अतिशय बेसिक फॅमिली आहे. ऑर्गॅनिक फॅमिलीमध्ये सगळ्यात बेसिक फॅमिली जी आहे ती म्हणजे अल्केन्स. यात कार्बन आणि कार्बन मध्ये केवळ एक साधा सिंगल बॉन्ड असतो, मल्टिपल बॉन्ड नसतो, डबल ट्रिपल बॉन्ड नसतो, फक्त सिंगल बॉन्ड. तर या तिघांमध्ये फक्त बॉन्डच्या पॅटर्न मध्ये फरक आहे. कार्बन आणि कार्बन मध्ये जर सिंगल बॉन्ड असेल फक्त तर त्या फॅमिलीला म्हणा अल्केन्स. कार्बन आणि कार्बन मध्ये जर डबल बॉन्ड असेल तर त्या फॅमिलीला म्हणा अल्किन्स. आणि कार्बन आणि कार्बन मध्ये जर ट्रिपल बॉन्ड असेल तर त्या फॅमिलीला म्हणा अल्काइन्स. यांना काही अल्टरनेट नावं पण आहेत. अल्केन्स आर ऑल्सो कॉल्ड पॅराफिन्स. सॉरी अल्किन्स, इथं अल्किन्स आहे, सॉरी या ठिकाणी थोडस नाव बदलून लिहितो मी. अल्किन्स आर कॉल्ड ओलेफिन्स. बरं का, ओलेफिन्स. ओलेफिन या शब्दाचा अर्थ आहे ऑइल फॉर्मिंग. त्याबद्दल डिटेल नंतर तुम्ही पाहाल. सो अल्किन्स अल्टरनेटली कॉल्ड ओलेफिन्स, अल्काइन्स अल्टरनेटली कॉल्ड ऍसिटिलिन्स, आणि जे आपले अल्केन्स आहेत दे आर अल्टरनेटली कॉल्ड पॅराफिन्स. तर या 3 फॅमिलीचं वैशिष्ट्य काय, तर त्यांच्यात केवळ कार्बन आणि हायड्रोजन असतात. कार्बन आणि हायड्रोजन व्यतिरिक्त कोणी नसतं, म्हणजे वेगळा एलिमेंट नसतो, कार्बन आणि हायड्रोजन फक्त. मात्र कार्बन कार्बन मधल्या बॉन्डच्या टाईपवर त्यांचे पुन्हा 3 पार्ट होतात. अल्किन्स मध्ये कार्बन आणि कार्बन मध्ये डबल बॉन्ड असतो, अल्काइन्स मध्ये कार्बन आणि कार्बन मध्ये ट्रिपल बॉन्ड असतो, आणि अल्केन्स मध्ये कार्बन कार्बन मध्ये सिंगल बॉन्ड असतो. दॅट्स इट. आणि या कार्बन व्यतिरिक्त त्याच्यामध्ये फक्त हायड्रोजन असतो. सो या 3 फॅमिलीमध्ये केवळ, बरं का, या 3 फॅमिलीमध्ये केवळ कार्बन आणि हायड्रोजन आहे म्हणून यांना आपण हायड्रोकार्बन्स म्हणू शकता. सो या 3 फॅमिलींना एकत्र आपण काय म्हणू शकता, हायड्रोकार्बन्स. शब्द नीट ऐका, नीट समजून घ्या. हायड्रोकार्बन्स, बस. कार्बन आणि हायड्रोजन व्यतिरिक्त या कंपाऊंड मध्ये कोणीही नाही. सो देअरफॉर दीज फॅमिलीज आर कलेक्टिव्हली कॉल्ड हायड्रोकार्बन्स. हायड्रोकार्बन्स म्हणजे अशा ऑर्गॅनिक फॅमिलीज ज्यामध्ये फक्त हायड्रोजन आणि कार्बन आहे. दॅट्स इट. अल्किन्स, अल्काइन्स, अल्केन्स. आणि मग यांचे फंक्शनल ग्रुप कोण, यांच्यात विशेष असा कोणी फंक्शनल ग्रुप, ऍक्टिव्ह फंक्शनल ग्रुप नाही, हेटेरो ॲटम वाला फंक्शनल ग्रुप नाही. बस कार्बन कार्बन मधल्या बॉन्डचा पार्ट म्हणजे पॅटर्न कसं आहे ते बघायचं. जर कार्बन कार्बन मध्ये डबल बॉन्ड असेल तर इट इज कॉल्ड अल्किन्स, कार्बन कार्बन मध्ये ट्रिपल बॉन्ड असेल तर इट इज कॉल्ड अल्काइन्स, आणि कार्बन कार्बन मध्ये सिंगल बॉन्ड असेल तर इट इज कॉल्ड अल्केन्स. यानंतरची जी फॅमिली आहे आपली 20वी अल्किल हलाइड्स, यामध्ये असणार आहे फक्त एक्स. एक्स म्हणजे आत्ताच थोड्या वेळापूर्वी मी बोललो होतो, एक्स म्हणजे हॅलोजन्स. हॅलोजन म्हणजे कोण, तर इथं क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, फ्लोरीन असं असू शकतं. सो फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन असे जे एलिमेंट्स आहेत यांना हॅलोजन्स असं म्हटलं जातं. हॅलो म्हणजे हॅलस. हॅलस या ग्रीक शब्दांपासून हॅलो हा शब्द आला. हॅलस म्हणजे सी सॉल्ट.
समुद्रातलं क्षार, समुद्रातलं मीठ ज्याच्यापासून बनलंय, जन्स, हॅलस, जन्स या दोन शब्दांपासून हॅलोजन असं बनलेलं आहे. जन्स म्हणजे मेडअप ऑफ. तर समुद्रातलं क्षार ज्यांच्यापासून बनलंय म्हणजे ते म्हणजे हॅलोजन्स. सो फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन हे जे आहेत ना ते समुद्रातील क्षारामध्ये म्हणजे मिठामध्ये असतात. NaCl समुद्रातूनच आपण डिराईव्ह करतो. NaCl असेल, KCl असेल, KBr असेल, NaBr, NaI वगैरे वगैरे हे सगळे समुद्रामध्ये आढळतात. समुद्रातल्या सॉल्टचे हे कॉन्स्टिट्युएंट, त्यांचं जे सॉल्ट आहे समुद्रातलं सॉल्ट ते यांच्यापासून बनलंय म्हणजे हे सी सॉल्ट फॉर्मिंग आहेत. हॅलो फॉर्मिंग, हॅलस फॉर्मिंग म्हणून यांना हॅलोजन्स असं म्हणा. त्यावरूनच हा शब्द हलाइड आलेला आहे. सो ही अल्किल हॅलाइड फॅमिली आहे. आणि शेवटची फॅमिली मी देतोय ती म्हणजे नायट्रो अल्केन. तर नायट्रो अल्केन मध्ये जो आपला फंक्शनल ग्रुप आहे तो फंक्शनल ग्रुप काय आहे तर इट इज N डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O आणि Nला इकडे बॉन्ड आहे. सो नायट्रोजन नॉर्मली 3 बॉन्ड तयार करतो. लक्षात ठेवा, जसं कार्बन नॉर्मली 4 बॉन्ड तयार करतो, कार्बनची व्हॅलेन्सी आहे 4, टेट्राव्हॅलेंट आहे कार्बन, तसा नायट्रोजनची व्हॅलेन्सी 3 आहे. सो नायट्रोजन फॉर्म हाऊ मेनी बॉन्ड्स? 3 बॉन्ड्स. आपण इथे नायट्रोजननी 4 बॉन्ड तयार केलेत, तर 4 बॉन्ड त्याच्यावर तयार झालेले आहेत नायट्रोजनकडे, म्हणून त्यावर एक पॉझिटिव्ह चार्ज तुम्ही लिहा. म्हणजे लोन पेअर जो त्याचा असतो. मग तुम्हाला हे लोन पेअर वगैरे काही माहिती नसेल, थोड्या वेळामध्ये मी त्याबद्दल थोडीशी माहिती देतो, डिटेल नाही. तर नायट्रोजनला जेव्हा 3 ऐवजी 4 बॉन्ड असतात त्यावर पॉझिटिव्ह चार्ज हमखास येतो, तर तो आपण लिहिलाय. ऑक्सिजन, एक सिंगल बॉन्डेड ऑक्सिजन तुम्हाला इथं दिसतोय, तर सिंगल बॉन्डेड ऑक्सिजन जर दिसला तर त्याच्यावर मी 3 लोन पेअर्स ऑफ इलेक्ट्रॉन लिहितो. डॉट काढायचे, 3 पेअर्स म्हणजे 6 डॉट्स काढायचे आणि याच्यावर चार्ज येतो निगेटिव्ह. ऑक्सिजनला सिंगल बॉन्ड जर असेल, ऑक्सिजनला सिंगल बॉन्ड जर असेल तर त्यावर 3 लोन पेअर लिहा आणि त्याच्यावर निगेटिव्ह चार्ज लिहा. आणि हा जो पुढचा ऑक्सिजन मला दिसतोय त्याला 2 बॉन्ड आहेत, त्याची 2च व्हॅलन्सी आहे आणि म्हणून त्याच्यावर 2 लोन पेअर तुम्ही लिहायचे आहेत. हे लोन पेअर बद्दल मी थोड्याच वेळामध्ये सांगणार आहे. सो अशा प्रकारे ही आपली क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड बेस्ड ऑन फंक्शनल ग्रुपचा जो टेबल आहे तो कम्प्लीट होतोय. तर या टेबलमध्ये आपण म्हणजे मागच्या आणि या लेक्चरमध्ये मिळून आपण 21 ऑर्गॅनिक फॅमिलीज घेतल्या आणि या 21 ऑर्गॅनिक फॅमिलीज ज्या सिक्वेन्सने तुम्ही लिहिल्यात अगदी तोच सिक्वेन्स आपल्याला IUPAC ने दिलेला आहे. IUPAC हॅज प्रोव्हाइडेड अस दॅट सिक्वेन्स ऑफ प्रायोरिटी. म्हणून प्रायोरिटी तुम्ही लक्षात ठेवावी यासाठी हा टेबल सुद्धा मी प्रायोरिटी वाईजच तुम्हाला दिलेला आहे. आणि प्रत्येक फॅमिलीचे फंक्शनल ग्रुप मी तिथे लिहून दाखवलेले आहेत. त्या फंक्शनल ग्रुपला किती बॉन्ड आहेत त्यानुसार त्याची व्हॅलेन्सी ठरते. मग ते काही फंक्शनल ग्रुप तुम्हाला मोनोव्हॅलेंट दिसले, काही फंक्शनल ग्रुप डायव्हॅलेंट दिसले, ट्रायव्हॅलेंट फंक्शनल ग्रुप काही आहेत पण या टेबलमध्ये आपण ते घेतलेले नाही. सो असे महत्वाचे असे 21 फंक्शनल ग्रुप आपल्या या प्रायोरिटीमध्ये मी घेतलेले आहेत. तर आपण आता पुढे जाऊ. मी आता तुम्हाला बोललो की लोन पेअर, त्या लोन पेअर बद्दल बऱ्याच जणांना जरा अडचण असू शकते, तर ती अडचण मी तुम्हाला थोडीशी दूर करतो. मी काही डिटेल जास्त सांगणार नाही, कारण लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन हे समजून घेण्यासाठी तुम्हाला हायब्रिडायझेशन ही कन्सेप्ट व्हायला लागेल. ही हायब्रिडायझेशन कन्सेप्ट जी आहे ती केमिकल बॉन्डिंग या चॅप्टरमध्ये आहे, जी इनऑर्गॅनिक किंवा फिजिकल केमिस्ट्रीचा भाग होते. तर ती जेव्हा तुम्हाला शिकवली जाईल तेव्हा ते लोन पेअर वगैरे एक्झॅक्ट कळेल. पण मी तात्पुरतं आपल्या ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये जेवढा भाग या लोन पेअरचा आहे त्यासाठी मी तुम्हाला थोडी माहिती देतोय. तर इकडे लक्ष द्या. तर जे नायट्रोजन बघा, एखाद्या बॉन्ड तयार करण्याची कॅपॅसिटी म्हणजे त्याची व्हॅलेन्सी. हायड्रोजन आणि हॅलोजन हे 2 असे एलिमेंट आहेत जे एकच बॉन्ड तयार करतात. कोणकोणते? हायड्रोजन आणि हॅलोजन एकच बॉन्ड तयार करतात, म्हणून त्यांची व्हॅलेन्सी 1 आहे. देअर बॉन्ड फॉर्मिंग कॅपॅसिटी इज 1, म्हणजेच त्यांची व्हॅलेन्सी 1 आहे. ते मी असं लिहू शकतो. ऑक्सिजन, सल्फर यांच्या व्हॅलेन्सीज 2 आहेत. पण लक्षात ठेवा, सल्फर जो आहे ना तो काही कंपाऊंड मध्ये 2 बॉन्ड तयार करतो, काही कंपाऊंड मध्ये 2 पेक्षा जास्त. तुम्हाला आश्चर्य वाटेल, हा सल्फर 6 बॉन्ड सुद्धा करू शकतो. म्हणजे सल्फर काही मॉलिक्युल्स मध्ये 2च बॉन्ड तयार करतोय, काही मॉलिक्युल्स मध्ये 6. म्हणजे त्याच्या हायब्रिडायझेशनवर तो आपल्या व्हॅलेन्सी ठरवतो, वेगवेगळ्या व्हॅलेन्सी तो दाखवतो, इजंट इट. पण आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्रीच्या इनिशियल फेजला आहोत, त्याच्यामुळे ऑक्सिजन आणि सल्फर
जवळपास सेम आहेत असं मी तुम्हाला या लेक्चरमध्ये सांगितलंय. तर ऑक्सिजन आणि सल्फर जे आहेत त्यांची व्हॅलेन्सी आहे 2. पण इथं तुम्ही हेही लक्षात ठेवा, ऑक्सिजन 2 जे बॉन्ड तयार करतो ते 2 सिंगल बॉन्ड पण असू शकतात किंवा ऑक्सिजन डबल बॉन्ड पण तयार करू शकतो. आणि जसा ऑक्सिजन तसा सल्फर मी म्हणतोय, सो सल्फर सुद्धा 2 बॉन्ड इन अ फॉर्म ऑफ डबल बॉन्ड करू शकतो. पण आता महत्वाचं म्हणजे ऑक्सिजनला जेव्हा 2 बॉन्ड असतात, मग ते 2 बॉन्ड सिंगल असो किंवा इन फॉर्म ऑफ डबल बॉन्ड असो, तेव्हा ऑक्सिजनवर 2 लोन पेअर लिहायचे. पुस्तकांमध्ये ते लोन पेअर दाखवले गेले नसले तरीही किंवा तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहिले नाही तरीही ऑक्सिजन जेव्हा 2 बॉन्ड तयार करतो त्याच्यावर 2 लोन पेअर असतातच. जी गोष्ट ऑक्सिजनची 2 सिंगल बॉन्ड असले तरी 2 लोन पेअर किंवा डबल बॉन्ड असला तरी त्याच्यावर 2 लोन पेअर असतात. अगदी त्याचप्रमाणे सल्फरचंही, सल्फरवर पण 2 लोन पेअर असतात. जर 2 बॉन्ड असतील त्याला, याही ठिकाणी मी 2 लोन पेअर लिहून टाक. सो लक्षात ठेवा, लोन पेअर ऍटम्सवर म्हणजे ऑक्सिजन आणि सल्फरवर 2-2 आहेत. त्या ऍटम्सची व्हॅलेन्सी मात्र 2 आहे. मग ते 2 बॉन्ड सिंगल असतील किंवा डबल असतील. ओके, ऑल राईट. मी तिसऱ्या उदाहरणाकडे चाललोय. नायट्रोजन. नायट्रोजनची व्हॅलेन्सी 3 आहे. नायट्रोजन 3 बॉन्ड तयार करतो, पण कसे? नायट्रोजन 3 बॉन्ड 3 सिंगल बॉन्ड तयार करू शकेल. नायट्रोजन आपले 3 बॉन्ड याही प्रकारे तयार करू शकेल, एक डबल एक सिंगल, किंवा नायट्रोजन ऍट अ टाइम एक ट्रिपल बॉन्ड तयार करू शकेल. असो, त्याचा पॅटर्न कुठलाही असो, पण नायट्रोजन बॉन्ड किती तयार करतो? 3. तेव्हा जेव्हा नायट्रोजन 3 बॉन्ड तयार करतोय त्यावर एक लोन पेअर ठेवायचाच. आपल्याकडून तो राहिला, लिहिता आला नाही आपल्याला किंवा आपण विसरलो तरीही हे असं असतंच की त्याला 3 बॉन्ड जर असतील या प्रकारे किंवा या, त्याच्यावर एक लोन पेअर ठेवायचाच. आणि शेवटचं उदाहरण हॅलोजन. हॅलोजनची व्हॅलेन्सी 1 आहे. हॅलोजन एकच बॉन्ड तयार करतो आणि त्याच्यावर जेव्हा हॅलोजन एक बॉन्ड तयार करतो ना, म्हणजे तो मोनोव्हॅलेंट आहे, त्याच्यावर 3 लोन पेअर आपण लिहायचे. सो हायड्रोजनवर आपण लोन पेअर लिहित नाही. हॅलोजनवर हा हॅलोजन मी मोनोव्हॅलेंट आहे म्हणून इथं उदाहरण घेतलं होतं, तो मी परत इथं घेतलेला आहे. सो हायड्रोजन हॅलोजन एक बॉन्ड आहे. ऑक्सिजन 2 व्हॅलेन्सी आहे. ते 2 बॉन्ड सिंगल असू शकतात किंवा डबल असू शकतात, मी त्याबद्दल बोललोय. आणि नायट्रोजन त्याची व्हॅलेन्सी 3 आहे आणि त्याचे 3 बॉन्ड मग या 3 प्रकारे तयार होऊ शकतात. त्याच्यावर लोन पेअर आपण ठेवायचा आहे 1. हॅलोजन एक बॉन्ड आहे, 3 लोन पेअर आहेत. आणि यात महत्वाचं म्हणजे आपला कार्बन. कार्बन तयार करतो 4 बॉन्ड, म्हणजे कार्बनची व्हॅलेन्सी 4. तर ती 4 जी व्हॅलेन्सी आहे तो 4 वेगळ्या प्रकारे बॉन्ड आपले तयार करतो. 4 सिंगल बॉन्ड असं, किंवा एक डबल बॉन्ड 2 सिंगल बॉन्ड, टोटल 4च बॉन्ड. पण अशा प्रकारे एक ट्रिपल बॉन्ड एक सिंगल बॉन्ड. कार्बन 4च बॉन्ड तयार करतोय, पण तिसरं वेगळं टाईप असा 4 सिंगल किंवा एक डबल 2 सिंगल, एक ट्रिपल एक सिंगल, किंवा ऍट अ टाइम कार्बन कॅन फॉर्म 2 सायमल्टेनियस डबल बॉन्ड ऍट अ टाइम. तर अशा प्रकारे कार्बन आपले 4 बॉन्ड तयार करतो. कार्बनची बॉन्ड फॉर्मिंग कॅपॅसिटी किती? 4. पण हे 4 बॉन्ड तो 4 वेगळ्या प्रकारे करू शकतो. 1 4 सिंगल बॉन्ड्स, 2 एक डबल बॉन्ड 2 सिंगल बॉन्ड, 3 एक ट्रिपल बॉन्ड एक सिंगल बॉन्ड, आणि 4 2 सायमल्टेनियस डबल बॉन्ड. तर ही कार्बनची व्हॅलेन्सी आहे. कार्बनची व्हॅलेन्सी 4 आहे आणि तो 4 बॉन्ड अशा 4 प्रकारे दाखवतो. त्याच्यावर लोन पेअर कुठेच असत नाही. ऑलराईट, इथे एक लास्ट गोष्ट इथं सांगतो आणि ह्या लेक्चरमध्ये आपण थांबूया. ते म्हणजे कार्बन जेव्हा 4 सिंगल बॉन्ड तयार करतो त्याचं हायब्रिडायझेशन असतं sp3. कार्बन जेव्हा एक डबल बॉन्ड 2 सिंगल बॉन्ड तयार करतो त्याचं हायब्रिडायझेशन असतं sp2. कार्बन जेव्हा एक ट्रिपल बॉन्ड तयार करतो त्याचं हायब्रिडायझेशन असतं sp. कार्बन जेव्हा 2 सायमल्टेनियस डबल बॉन्ड तयार करतो तेव्हाही त्याचं हायब्रिडायझेशन असतं sp. आता हा हायब्रिडायझेशन काय प्रकार आहे? हायब्रिडायझेशन मध्ये एस आणि पी जे काय दिसतं ते काय आहे, त्यांचं पर्सेंटेज काय आहे, आणि या पर्सेंटेजवर त्याच्या काही प्रॉपर्टीज डिपेंड करतात का, ह्या सगळ्या गोष्टींचा आणि ओव्हरऑलच आपल्या या ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचं जे प्रोग्रेस आहे ते पुढच्या लेक्चरमध्ये आपण पाहू. आणि इथे आपण या लेक्चरमध्ये थांबूया. या लेक्चरमध्ये आपण क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड बेस्ड ऑन फंक्शनल ग्रुप हे कव्हर केले.
त्यानंतर एक थोडीशी माहिती एक्स्ट्रा तुम्हाला दिलेली आहे. पुढच्या लेक्चरमध्ये नक्कीच लवकर भेटूया.